देशात वक्फ कायदा सुधारणा विधेयकावर लोकसभेमध्ये चर्चा सुरू असताना नाशिकमध्ये महापालिकेने वक्फ बोर्डाने दावा केलेल्या एका जागेवर नोटीस लावली आणि या जागेवर उभारण्यात आलेली दर्गा काढण्यात यावी अशी सूचना केली। इतकंच नाही तर या जागेवर उभारण्यात आलेलं धार्मिक स्थळ अनधिकृत असल्याचं देखील पालिकेने या नोटीसमध्ये नमूद केलंय। पालिकेने ही नोटीस लावल्यानंतर आणि देशात वक्फ कायदा सुधारणा विधेयक चर्चा सुरू आहे त्यावेळेला पोलिसांनी या दर्ग्याच्या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला। याच दर्ग्याच्या परिसरातून अधिक माहिती दिली आमचे प्रतिनिधी लक्ष्मण खाटोळ यांनी। नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये असलेली ही दर्गा जी आहे ती अनधिकृत असल्याचा नोटीस जी आहे ती आता नाशिक महानगरपालिकेने या दर्गेवर लावलेली आहे। खरं तर या काठेगल्ली परिसरामध्ये असलेली ही दर्गा अनधिकृत असल्याचा दावा या परिसरातल्या नागरिकांचा आहे आणि या सगळ्यांच्या संदर्भात या नागरिकांनी नाशिक महानगरपालिकेकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता आणि ही दर्गा हटवण्याची मागणी केलेली होती। या सगळ्याच्या अनुषंगानं फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला या दर्ग्याचा काही अनधिकृत भाग जो आहे तो नाशिक महानगरपालिकेने मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये हटवलेला होता। माझ्या मागच्या बाजूला दृश्यांमध्ये ही सातपीर बाबा दर्गा जी आहे ती या ठिकाणी आहे। हजरत सय्यद सातपीर बाबा नावाची ही नाशिकच्या काठेगल्ली परिसरातली दर्गा आहे आणि ही दर्गा जी आहे ती अनधिकृत असल्याचा दावा या परिसरातल्या नागरिकांचा आहे। कारण ज्या जागेवरती ही दर्गा उभारण्यात आलेली ही जागा जी आहे ती नाशिक महानगरपालिकेच्या ओपन स्पेसमधील जागा असल्याचा दावा या नागरिकांचा आहे। त्या संदर्भातले पुरावे देखील त्यांनी नाशिक महानगरपालिकेकडे दिलेले होते आणि नाशिक महानगरपालिकेने देखील या जागेवर आता पुन्हा एकदा दावा करत ही जागा महानगरपालिकेची आहे आणि हे जे धार्मिक स्थळ आहे ते अनधिकृत आहे अशा प्रकारचं नोटीस जी आहे ती या ठिकाणी लावलेली आहे आणि हे अनधिकृत धार्मिक स्थळ जे आहे ते हटवावं अशा प्रकारची नोटीशीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळे या सगळ्या दर्गेवरनं एक पुन्हा नवा वाद जो आहे तो निर्माण होऊ शकतो आणि म्हणून पोलिसांनी अशा पद्धतीनं एक मोठा बंदोबस्त जो आहे तो या दर्गेच्या परिसरामध्ये पुन्हा एकदा तैनात केलेला आहे। खरं तर ही जागा जी आहे ती महानगरपालिकेचे असल्याचा दावा स्थानिकांचा आहे, तर दर्गेमध्ये काम करणाऱ्या पुजारींचा आणि मुस्लिम संघटनांचा दावा आहे की ही जागा जी आहे ती वक्फ बोर्डाची आहे आणि वक्फ बोर्डाची जागा असल्यामुळे ही जागा आमच्या मालकीची आहे अशा प्रकारची भूमिका मुस्लिम बांधवांची आहे। तर दुसरीकडे या परिसरातले नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांचं असं म्हणणं आहे की ही जागा नाशिक महानगरपालिकेची आहे आणि त्याच सगळ्याच्या संदर्भात आता नाशिक महानगरपालिकेने या जागेवर दावा करत या जागेवरती उभारण्यात आलेलं हे धार्मिक स्थळ अनधिकृत ठरवत ते हटवण्याची नोटीस जी आहे ती जारी केली। त्यामुळे एकूणच या सगळ्या दर्गेवरनं एक नवा वाद जो आहे तो नाशिकमध्ये पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट